महाराष्ट्र राज्य पुनर्वसन प्राधिकरण तथा राज्य पुनर्वसन व पुनर्स्थापना सनियंत्रण समितीचे मंत्री पदाचा दर्जा असलेले उपाध्यक्ष माधव भांडारी यांच्या उपस्थितीत अमरावती विभागीय पुनर्वसन विषयाचा व पूरग्रस्तांचा आढावा घेण्यासाठी विशेष बैठकीचे आयोजन अमरावती येथे करण्यात आले आहे। शुक्रवार 21 जून 2019 रोजी सकाळी 11 वाजता अमरावती विभागीय कार्यालयात या विशेष बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे। भाजपाचे महाराष्ट्र प्रदेश प्रवक्ते शिवराय कुलकर्णी यांनी माधव भांडारी यांच्याकडे विशेष मागणी केली होती। अमरावती जिल्ह्यामध्ये 2006 व 2007 साली सलग 2 वर्षे आलेल्या पुरामध्ये ज्याचे नुकसान झाले त्याच्या नुकसान भरपाईची प्रकरणे प्रलंबित आहेत। पूरग्रस्तांच्या प्रचंड नुकसान संदर्भात निर्णय घेण्यात यावा अशी मागणी शिवराय कुलकर्णी यांनी केली होती। त्याला प्रतिसाद देत याच बैठकीत अमरावती जिल्ह्यातील पूरग्रस्तांचा नुकसानाचा आढावा घेण्यात येईल असे माधव भांडारी यांनी स्पष्ट केले आहे। अमरावती जिल्ह्यात 12 प्रकल्पामध्ये पुनर्वसन प्रक्रिया सुरू आहे। त्यापैकी 3 प्रकल्पाचे पुनर्वसन झाले आहे। प्रामुख्याने भातकुली तालुक्यातील निम्मेपेढी प्रकल्पातील कुंड खुर्द, कुंड सर्जापूर, गोपगव्हाण, अळणगाव, हातुर्णा, ओझरखेड आणि सावरखेड, अमरावती तालुक्यातील रोहनखेडा, पर्वतपूर यासह उर्वरित पुनर्ग्रस्तांच्या प्रश्नांवर माधव भांडारी यांनी तोडगा काढावा अशी विनंती शिवराय कुलकर्णी यांनी एका निवेदनाद्वारे केली होती। त्यानुसार ही महत्त्वपूर्ण आढावा बैठक ठरवण्यात आली आहे। शुक्रवार 21 जून रोजी सकाळी 9:30 वाजता माधव भांडारी अमरावतीच्या शासकीय विश्रामगृहात उपलब्ध राहणार आहेत। पुनर्वसन पुनर्ग्रस्त संबंधित विषयावर अमरावती विभागातील लोक प्रत्यक्ष माधव भांडारी यांच्याशी संपर्क साधू शकतील। प्राप्त समस्यावर लगेच होणाऱ्या बैठकीत चर्चा करून ही प्रकरणे मार्गी लावता येतील। पुनर्वसन व पूरग्रस्त लोकांना माधव भांडारी यांना भेटून आपल्या समस्या मांडण्याच्या असल्यास त्यांनी शासकीय विश्रामगृहावर आपल्या लेखी निवेदनासह उपस्थित राहावे। भाजपाचे महाराष्ट्र प्रदेश प्रवक्ते शिवराय कुलकर्णी यांनी केले आहे। ब्युरो रिपोर्ट VCN न्यूज अमरावती।